चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीत गोंधळ, मतदार याद्यांवरून नागरिकांचा संताप। चांदवड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यात प्रभागनिहाय मतदार याद्या नगर परिषद कार्यालयात पाहणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। मात्र या याद्यांमध्ये झालेल्या गोंधळामुळे नागरिकांनी इच्छुक उमेदवारांनी नगर परिषद प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे। सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अनेक नागरिकांनी थेट नगर परिषद कार्यालयात धाव घेतली। यावेळी त्यांनी मुख्य अधिकारी दिनेश शिनारे यांना भेटून मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका झाल्या आहेत असा आक्षेप नोंदवला। अनेक नागरिकांची नावे यादीतून वगळली गेली असल्याचं निदर्शनास आले, तर काही मृत व्यक्तींची नावे मात्र याद्यांमध्ये समाविष्ट असल्याचंही स्पष्ट झाले। या त्रुटींमुळे बोगस मतदानाची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांनी इच्छुक उमेदवारांनी या याद्यांवर पाहणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली असून आपल्या प्रभागातील नागरिकांची नावे योग्य यादीत समाविष्ट करण्यासाठी धावपळ सुरू आहे। आज या ठिकाणी तुम्ही नगर परिषदेची जी निवडणुकीची पार्श्वभूमी सुरू होणार आहे, या संदर्भामध्ये तुम्ही काही नागरिकांची अडचणी यादीत नावात घोळ झालेला आहे, या संदर्भात तुम्ही या ठिकाणी आले, काय सांगाल? आम्ही आज या ठिकाणी चांदवड नगर परिषदेचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्या संदर्भात माननीय शिवसाहेब निवडणूक प्रारूप अधिकाऱ्यांकडे आज इथं आलो। आम्ही सर्व पक्षाचे लोक जमून आज मतदार यादीत जो प्रचंड प्रमाणात आम्हाला जो घोळ दिसलेला आहे त्या घोळासंदर्भात आम्ही त्यांना संकल्पना दिली का बा आपले बीएलओ आणि आपले कर्मचारी प्रत्येक प्रभागामध्ये, चांदवड नगर परिषदला 10 प्रभाग आहे, 10 प्रभागामध्ये आपण टीम करून जर पाठवली आणि डोर टू डोर जर वोटर लिस्टची यादी घेतली तर निश्चितप्रमाणे जे जे मतदार इकडे तिकडे विभागले गेलेले ते एका ठिकाणी येतील। तुमच्या या वार्डामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी गोंधळ चाललेला आहे त्या गोंधळाच्या संदर्भात काय सांगा? आज चांदवड नगर परिषदेला आम्ही सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत जे आलो, आज हरकतीचा विषय होता। हरकतीच्या विषयामध्ये घोळा असा लक्षात आला का जे माझं इव्हन जे नाव आहे, जे विधान परिषदेला जे नाव होते ते विधान परिषदेला जे नाव होते ते मतदार यादीमध्येच नाही। आता जो माणूस विधानसभेला मतदान करतो नगर परिषदेच्या 10 यादीमध्ये त्याचं नाव नाही, तर कुठंतरी मुख्य अधिकाऱ्यांकडून, सीओ कडून, निवडणूक अधिकाऱ्याकडून कुठंतरी कामकाजामध्ये अलगर्तेचा निर्माण झालेला असून आम्ही त्यांना अशी सूचना दिली का कमीत कमी तुम्ही डोर टू डोर जाऊन जे तुम्ही बीओले आहे ते बीओलेंनी डोर टू डोर जाऊन त्यांनी त्याचा व्यवस्थित सर्वे करावा। जे मयत असतील त्यांचा मयतांच्या घरच्यांनी पाठपुरावा करून त्या मयत लिस्ट यादीमधून कमी करावे। जे डबल नाव आले तर कोणातरी त्यांना क्रॉस व्हेरीफाय करून जो आहे आपला मतदार आहे तो ज्या प्रभागामध्ये राहत असेल तिथं त्याचं नाव राहणं अपेक्षित आहे, अशी त्यांना सन्माननीय मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना प्रेमाने ही गोष्ट आम्ही समजून सांगितली।